आता मात्र त्यांनी भाजपाला थेट फटका ठेवून दिलेला आहे। मोठी जखम मात्र अजित पवार यांना झालेली आहे। आमचा स्वाभिमान आमचे विमान, आमचं आता ठरलंय तयारीला। मित्रहो नमस्कार। नाही नाही म्हणत अखेर इंदापुरातला निर्णय ठरला। अजितदादांना बसायचा तो धक्का बसला। भाजपने तिकडे घाम पुसला आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या दारात शरद पवारांची तुतारी अखेर वाजलीच। गेल्या महिन्यापासून इंदापूरचा प्रश्न महाराष्ट्रात चर्चेला जात होता। हर्षवर्धन पाटील भाजप सोडणार का, हर्षवर्धन पाटील तुतारी वाजवणार का, अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न रोज विचारले जात होते। बघू करू, कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊ, कार्यकर्त्यांचं मत जाणू, असं काही सांगत हर्षवर्धन पाटील हुलकावणी देत होते। आता खरं तर हुलकावणी म्हणायचं नाही याला, त्याची काही गणितं असू शकतात। पण तिकडे भाजप काय म्हणत होतं, नाही असं काय होणार नाही, हर्षवर्धन पाटील पक्ष सोडून जाणार नाहीत। पण पाटलांची तुतारी वाजली आणि आता ते भाजपानं देखील कबूल केलेलं आहे। महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचा सहभाग आल्यामुळे भाजपचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची चांगलीच गोष्टी झाली। कारण महायुतीमधील नियमाप्रमाणे विद्यमान आमदारांची जागा त्या पक्षाला सुटणार आहे। त्यामुळे इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे हे आहेत अजित पवार यांचे, ही आता त्यांना उमेदवारी मिळणार, तिथून हे निश्चित झालं। आता त्यांनी म्हणजे भरणे यांनी निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात देखील याआधीच केलेली आहे। त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीची शक्यता तशी मावळलेलीच आहे, मावळलेलीच होती। आता त्यांनी तुतारी हाती घेण्याचं निश्चित केलेलं आहे। आता बघा, पुढच्या 4 ते 5 दिवसात हर्षवर्धन पाटील हातात तुतारी घेऊन शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे आता जवळपास चित्र स्पष्ट होऊन गेलेलं आहे। हर्षवर्धन पाटील यांनी आजच शरद पवार यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांच्या लेखीनंतर स्टेटसवर तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह देखील ठेवल्याचं आज पाहायला मिळालं। आमचा स्वाभिमान आमचे विमान, आमचं आता ठरलंय तयारी लागा, अशा आशयाचे बॅनर इंदापुरात काही दिवसापूर्वी झळकले आहेत। त्याची चर्चाही मोठी होत होती। भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांनीच हे बॅनर लावले असल्याची चर्चा आहे। यापूर्वी हर्षवर्धन पाटील 2 वेळेस विमान चिन्हावर अपक्ष निवडणूक लढलेले आहेत। त्यामुळं आगामी विधानसभा निवडणूक हर्षवर्धन पाटील हे अपक्ष लढणार की काय असा प्रश्न उपस्थित होत होता। मात्र गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या तुतारीच्या चर्चावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे। हर्षवर्धन पाटील यांनी आज शरद पवार यांची भेट घेतलेली आहे। कदाचित ते उद्याच पत्रकार परिषद घेऊन ते आपल्या प्रवेशाची घोषणाही करतील। दुसरीकडे त्यांची कन्या अंकिता यांनी देखील व्हॉट्सॲप स्टेटसवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह ठेवल्यामुळं त्यांचा राष्ट्रवादीमधला प्रवेश आता निश्चित मानला जाऊ लागला आहे। पुढच्या 4 दिवसात हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश होण्याची शक्यता आहे। त्यानुसार 6 किंवा 7 तारखेला हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश होणार आहे। अर्थात भाजपानं देखील त्यांच्या या दाव्यावर स्पष्टपणे भूमिका मांडलेली आहे। राजकारणामध्ये महत्त्वाकांक्षा असतात। हर्षवर्धन पाटलांचं जे सुरू आहे ते चुकीचं सुरू आहे असं आम्ही म्हणणार नाही, पण माझं म्हणणं असं आहे की एका पक्षात राहण्याचे समाधान काही वेगळं असतं असं म्हणत एक प्रकारे चंद्रकांत दादा पाटील म्हणजे भाजपचे नेते चंद्रकांत दादांनी हे हर्षवर्धन पाटील यांच्या भाजपा सोडण्याचेच संकेत देऊन टाकले आहेत। म्हणजे आता त्यांनाही हे सगळी गोष्ट लक्षात आली आहे। हर्षवर्धन पाटील यांनी 2019ची विधानसभा निवडणूक भाजपाकडून लढवली होती, तर राष्ट्रवादी काँग्रेसने दत्तात्रय भरणे यांना त्यांच्या विरोधात मैदानात उतरवले होते। या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झालेला होता। दत्तात्रय भरणे यांनी 1,14,960 मतं खेचून आणलेली होती, तर हर्षवर्धन पाटलांना 1,11,850 मतं मिळालेली होती। त्यामुळे हर्षवर्धन पाटलांचा 3,110 मतांनी पराभव झालेला होता। त्यानंतर हर्षवर्धन पाटील आणि दत्ता मामा भरणे यांच्यातला संघर्ष अधिक वाढू लागला होता आणि गेल्या 5 वर्षात तो खूप वाढलेलाही आहे।
इंदापूरमधल्या नेत्यांचे कार्यकर्ते मला त्रास देतात अशा आशयाचे पत्र हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना अलीकडे लिहिलेलं होतं. त्याची मोठी चर्चाही झाली होती. आता मात्र त्यांनी भाजपाला थेट फटका ठेवून दिलेला आहे. मोठी जखम मात्र अजित पवार यांना झालेली आहे. शरद पवार यांची आणखी एक खेळी मात्र इथं इंदापुरातही यशस्वी झाली आहे. आता इंदापुरात तुतारीच्या आवाजापुढं अजितदादांच्या घड्याळाची टिकटिक किती ऐकू येऊ शकते तुम्ही सांगा. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला अजून आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.